या मुलांचं म्हणणं काय? या मुलांना काय हवंय? आपण हे जेन झी करतोय. इंग्रजी बोलणारी फक्त जेन झी नसतात. माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे. जेन झी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. त्यांच्या अपेक्षा काय आहेत? आशा काय आहेत? यांना काय हवंय? मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण? काय चाललंय? जग कुठे चाललंय? आपण काय बोलतो? आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार? चढणार की नाही चढणार? की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत महाराष्ट्रामधले, अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे. हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार?
पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते अनेक, जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशात सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे, काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. भैया आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्यापुरता मामूली विषय नाहीये, हा देशाचा विषय आहे. हा देशाच्या भविष्याचा विषय आहे, देशातल्या विद्यार्थ्यांच्या तरुणांचा भविष्यातला विषय. हा काय होणार आहे त्यांचं? आज माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये, देशातल्या आज ग्रामीण भागामधला तिकडचा तरुण, तिकडच्या तरुणी काय करत असतील दिवसभर, काय विचार करत असतील? तो तिकडचा तरुण ज्यावेळेला विचार करत असेल की बाबा माझ्या बाजूच्या घरामध्ये एकाने शेतकऱ्यांनी माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या अंत्यविधीसाठी तो मुलगा जाणार, विचार काय करणार? हे माझ्या वडिलांच्या मनामध्ये येऊ नये, मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? मग मी शहरात गेलं पाहिजे. मग शहरात गेल्यावरती काय होणार माझं? मला कुठून नोकरी मिळणार? मला कुठून शिक्षण मिळणार? माझं पुढे काय होणार? आज शहरांची परिस्थिती बघा. या सरकारने येऊन सांगितलं होतं आम्ही स्मार्ट सिटी करणार. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटीज? आमच्याकडे रस्ते, पूल, जे काय ब्रिजेस जे काय बांधले जात आहेत, आपण त्याला विकास म्हणतोय. आपली शहरं ही राहण्यायोग्य आहेत का? इथपासून सगळी सुरुवात आहे ना. जर शहरातल्या लोकांना राहायला जर समजा त्रास होत असेल, तर महाराष्ट्रातल्या, देशातल्या ग्रामीण भागामधनं जी लोक शहरामध्ये येत आहेत, कुठे राहणार आहेत? काय होणार या शहरांचं? मी आता एक जस्ट तुमच्यासाठी म्हणून एक आकडा म्हणून आणलाय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं, हे वेबसाईटवरनं काढलेलं, अनेक गोष्टींमधनं आलेलं, हे त्याच्यातनं मी हे तुमच्या समोर मांडतोय. आजची देशाची शिक्षणाची परिस्थिती काय आहे? देशातील 1 लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही. 1 लाख. 15,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. 2004 मध्ये 8 लाख शिक्षकांची पदे जी रिक्त होती, ती 2026 मध्ये ही संख्या 10 लाखावरती पोहोचलेली आहे. शिक्षक हवे 10 लाख.
23ला जॉईंट एंट्रन्स एक्झाम विथ परीक्षार्थ्यांसाठी फक्त 1,00,000 जागा उपलब्ध आहेत. 2014 मध्ये 3,00,000 विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले होते. 2014ला 3,00,000. तर 2026 मध्ये ही संख्या 9,10,000 9,10,000वरती पोहोचली. आज इतकी मुलं परदेशात जात आहेत. का परदेशात जात आहेत? मी 2014 साली मी एक डॉक्युमेंटरी केली होती, छोटीशी एक फिल्म केली होती 16 मिनिटाची. आपण जरूर बघा, युट्यूब वरती आहे. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की शिक्षण इथे पण मिळू शकतं, नोकरी कदाचित इथेही मिळू शकते. ही मुलं परदेशात का जात आहेत? ही सगळी मुलं परदेशात जात आहेत याचं कारण सभोवतालचं वातावरण. मी माझ्या घरातनं बाहेर पडल्यावरती मला आनंद मिळाला पाहिजे की मी काय शहरामध्ये राहतोय, काय सुंदर रस्ते आहेत, काय चांगले फुटपाथ आहेत, काय चांगल्या बागा आहेत, काय चांगली मैदान आहेत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मला प्रत्येक गोष्टीला वाव आहे. मग आमच्याकडे ही गोष्ट का नाहीये? आज कित्येक चित्रकार, कित्येक खेळाडू आज आमच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. वावच नाही. काय करायचं पुढे माहिती नाही, कोणाला भेटायचं कल्पना नाही. हे जे सगळं साचलंय ना, हे साचलेलं सगळं बाहेर येतंय. नीटचे पेपर फुटण्याचा राग आहेच, पण हे जे बाकीचं जे साचून ठेवलेलं आहे ना, त्याचं काय करणार आहात? दोन 2014 मध्ये परदेशातील शिक्षणावरती भारतीयांनी, परदेशात जे गेले लोक 2014 मध्ये, त्या भारतीयांनी किती पैसे खर्च झाले त्यांनी स्वतःहून जे खर्च केले, म्हणजे आपल्या देशातनं जे बाहेर पैसे गेले ते किती गेले? तर ते 79,500 कोटी खर्च झाले. 79,500 कोटी. आज हा खर्च वाढून, आज 2026 मधली गोष्ट बोलतोय, किती वरती गेलाय? तर तो 5,85,000 कोटी वरती गेलाय. म्हणजे 5,85,000 कोटी हे आपल्या देशातनं आपली मुलं बाहेर शिक्षणासाठी गेलेत, त्यांच्या आई वडिलांनी जो खर्च केलाय तो 5,85,000 कोटी आपल्याकडनं परदेशात गेलेले आहेत. हजारो उद्योगपती, हा तर लोकसभेमधला आकडा आहे, हजारो उद्योगपती आपला सगळा बोजा बिस्तारा गुंडाळून परदेशात निघून गेलेत. अहो एवढं कशाला? ज्यांनी मोदींवरती चित्रपट काढला होता, नरेंद्र मोदींवरती चित्रपट, आणि ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. दुबईचा नागरिक आहे तो भारतात राहत नाही. मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय, मोदीजी देशाला मोठं करतायत, मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे, अशी मुक्ता फळं जी आता केली. तो कोण? आर माधवन. माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? हे परिवारासकट दुबईला जाऊन का राहतायत? इथे येणार, स्पॉन्सर फिल्म मध्ये काम करणार, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड फिल्म मध्ये, ते धुरंदर बिरंदर, आणि मग इथून करून जाणार परत दुबईला. देशात खूप चांगलं चाललेलं आहे, मी चाललो दुबईला. ही माणसं दुबईला जात आहेत, या मुलांचं काय घेऊन बसलोय आपण? 2004 मध्ये काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला शिक्षणावरती खर्च किती होता? 3.2%. आज 2026 मध्ये तो किती आहे? 2.8%.
म्हणजे शिक्षणावरती जेवढा खर्च व्हायला पाहिजे, अमेरिकेमध्ये जाऊन बघा, युरोपमध्ये जाऊन बघा, शिक्षणावरती काय प्रकारचा खर्च करतायत. आज त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना, त्या मुलांना त्यांची स्वप्न, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय, त्या प्रत्येक गोष्टींसाठी, प्रत्येक स्वप्नांसाठी त्यांच्याकडे वाटा आहेत. आज पंतप्रधान सांगतायत, त्यांच्या निवेदनामध्ये बोललेत की ही विद्यार्थी हे सगळे जे आहेत हे चुकीच्या रस्त्यावरती भरकटलेले आहेत. चुकीच्या रस्त्यावरती. मी एक ओशोंचं एक वाक्य ऐकलं, मी वाचलं होतं ज्यावेळेला मी, त्यातलं एक वाक्य होतं ओशोंचं, फार छान वाक्य होतं. आणि त्याच्यामध्ये असं म्हणाले ते कि कौन कहता है कि इस देश का युवक गलत रास्ते पे भटक रहा है. रास्ता बनाने वालों ने ही अगर गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो. ते चुकीच्या रस्त्यावरती नाही आहेत. त्यांच्या आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा या सगळ्या मारल्या जात आहेत. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार. हा देश नीट समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचं, तरुणांचं, तरुणींचं म्हणणं, मत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज तो विद्यार्थी ज्या वेळेला तो हवालदिल ज्या वेळेला होतो त्या हवालदिलपणामध्ये तो जातो कुठे, मग देवाकडे प्रार्थना करायची, मला नोकरी लागू देत, मला काम मिळू देत, मला पैसे मिळू देत, नोकरी लागल्यावर माझं लग्न होऊ देत. त्याची स्वप्न असतात. मग तो विचार करतो की बाबा देवळात जाऊ, आपण देवासमोर नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत. राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, मग ज्या वेळेला 1400 कोटी रुपयांची चोरी झाली, पंतप्रधान स्वतः एकटे गेले होते, सगळेजण बाजूला उभे होते, स्वतः एकट्याने जाऊन तिकडे जाऊन पूजा केली, प्रतिष्ठापना केली, सगळ्या गोष्टी केल्या. पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल. का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला, असं आहे. आज तो हवालदिल झालेला जो तरुण आहे तो या सगळ्या मंदिरांचा रस्ते पकडतोय. धर्मांध बनवू नका त्या तरुणाला. शिक्षणाच्या वाटेवरती लावा. नुसतं जय श्रीराम बोलून होणार काही नाहीये. आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गायी पकडतायत, सगळ्या पकडतायत. आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा 1 नंबरचा देश आहे. बीफ एक्सपोर्ट मध्ये ते कापल्याशिवाय होणार आहे का एक्सपोर्ट मध्ये आपण 1 नंबरचे. मग त्या गोरक्षकांचं काय करायचं. आपण करतोय काय, देश चाललाय कुठे, देश काय विचार करतोय, काही कशाचा कशाला ताळमेळ नाही. बस दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं जंगल की दे अदानीला. आम्ही काही ह्या सगळ्या गोष्टींचे काय फक्त टीका करण्यासाठी हा विषय नाहीये. मला असं वाटतं ही गोष्ट परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे.
की या देशामध्ये काय सुरू आहे आणि काय घडतंय. मी आज अजून एक गोष्ट तुमच्या समोर आणणार आहे. माझे पत्रकार बांधव इथे आलेले असतील, तुम्ही विचार करा. आपण जातो, श्रद्धेने जातो, मंदिरात जातो, आपण काही दानपेटीमध्ये टाकतो, ज्याच्यावरती या देशाच्या सगळ्या मंदिरांमध्ये लाखो कोटी रुपये जमा होतात. काय होतात, त्याचं काय होतं काय नाही माहित नाही. त्याचे ट्रस्ट असतात, त्याचे ट्रस्टी असतात सगळे, मग त्याच्यातनं आपल्याला कळतं चोऱ्या होत आहेत. आता हे प्रकरण घ्या. पत्र आहे, प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. महोदय, आम्ही स्वाक्षरी करणारे सर्व सिद्धिविनायक न्यास मंदिर प्रभादेवी मुंबई येथील विश्वस्त आहोत. साहेब, आपण विश्वासाने आमची संबंधित ट्रस्टवरती सदस्य म्हणून नियुक्ती केली असून आपल्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. भाषा पण बघा, मंदिर आहे का कंपनी आहे तेच कळत नाही मला. त्यामुळे मंदिरात गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीत विविध उपाययोजना राबविताना मंदिराची मिळकत 35% जादा वाढविण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो आहोत. मिळकत तुम्ही कशाची यशस्वी झालात? असो महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई. हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे. हे त्यांचं पत्र आहे. हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत. तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत. हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. राजकारण सोडून द्या बाजूला. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सामूहिक देशाचा म्हणून, राज्याचा म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून. निवडणुका येतील त्यावेळेला विचार करू वेगळा. पण आज काय परिस्थिती आहे? हे का झालं? कशामुळे झालं? हा उद्रेक का झाला? मला असं वाटतं ह्या गोष्टी समजून घ्यायला नको. अनेक बारीक त्याला लेयर्स आहेत, पापुत्रे आहेत. ते पापुत्रे चढत त्याची वडी झालेली आहे. मला असं वाटतं ही गोष्ट सरकारने समजून घेणं गरजेचं आहे. आज मनातल्या तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या मला असं वाटतं विद्यार्थी सेनेने समजून घेणं गरजेचं आहे. नोंदणी होत राहील, पण ते काय विचार करतायत मला असं वाटतं हे पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर बदल झाला नाही
मी हीच गोष्ट एकदा मागे जेव्हा नीटचा पेपर फुटला होता 2016 साली, त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की म्हटलं हे तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घाला या प्रकरणामध्ये. म्हटलं आज म्हटलं देशातले शेतकरी आत्महत्या करतायत, हे मी 2016ला सांगितलं होतं. म्हटलं उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील आणि आज तेच घडलं. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सदस्य नोंदणी ही तर कराच, पण मला असं वाटतं या शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी विचारवंतांची गरज आहे. जे विचारवंत या देशामध्ये आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे. त्यांची आणि या मुलांची सांगड घालून देणं गरजेचं आहे. यांची स्वप्न आणि त्या स्वप्नांना कसा आकार देता येईल याच्यासाठी म्हणून जे तज्ञ या देशामधले आहेत त्यांना बोलवणं गरजेचं आहे. त्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं एवढीच अपेक्षा माझी आज या दिवशी मी व्यक्त करतोय. आज या विद्यार्थी सेनेच्या मुलांनी, सर्वात तरुणींनी या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अपेक्षा, आशा, आकांक्षा या समजून घ्याव्यात आणि त्याला आकार देण्याचा मला असं वाटतं जास्तीत जास्त प्रयत्न करावा. भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी माझ्याकडनं मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.